96 दशलक्ष शेड बॉल्स हॉलिवूड सिटी लॉस एंजेलिसमधील एका जलाशयात सोडण्यात आले। तुम्ही हे पाहत असलेले दृश्य तेथीलच आहे। हा कोणताही वेडेपणा नाही, तर तेथील गव्हर्नमेंटने केलेला नियोजित प्रयोग आहे। आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अशा प्रकारचे शेड बॉल्स आणखीन 4 मोठ्या जलाशयात सोडण्यात आले। हे पाहून तुमच्या मनात नक्कीच बरेच प्रश्न उपस्थित झाले असतील। चला तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये शोधू। हा प्रयोग आहे तुम्हा आम्हाला माहीत असलेल्या हॉलिवूड सिटीमधला। लॉस एंजेलिस अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रमुख शहर आणि येथील हवामान नेहमीच उष्ण व कोरडे असते। त्यामुळे आपल्या भारतातील काही राज्यांसारखीच येथेही पाणी टंचाई असते। काही वर्षापूर्वी पाणी टंचाई व दूषित पाणी अशा 2 समस्या येथील लोकांना भेडसावत होत्या आणि गव्हर्नमेंट युद्ध पातळीवर यावर उपाय शोधत होते। खरं तर याची सुरुवात लॉस एंजेलिस येथील एका शीतपेय बनवणाऱ्या कंपनीने केलेल्या तक्रारीने सुरू झाली। त्याचं असं झालं की या कंपनीला सप्लाय होत असलेल्या पाण्यामध्ये ब्रोमेट या रसायनाचे प्रमाण फारच जास्त होते आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला होता। ब्रोमेट हे रसायन माणसांसाठी फारच हानिकारक समजले जाते, कारण त्यामुळे कॅन्सर हा रोग होण्याची संभावना असते। आपल्या साध्या पाण्यामध्ये ब्रोमाइड व क्लोरीन असते। ब्रोमाइड असे आपल्यासाठी हानिकारक नसते, पण याचा संबंध जेव्हा सूर्यप्रकाशासोबत येतो तेव्हा त्याचे ब्रोमेटमध्ये रूपांतरण होते आणि ते फारच हानिकारक असते। लॉस एंजेलिस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवर यांनी बरेचसे पाण्याचे नमुने तपासल्यानंतर त्यांना असे समजले की पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर ते मोठ्या जलाशयात सोडले जायचे व तेथून पुढे फॅक्टरीज व लोकांना पुरवले जायचे। या जलाशयामध्ये सूर्यप्रकाश व ब्रोमाइड याचा संबंध आल्याने ब्रोमेट तयार होत होते। त्यामुळे सूर्याची किरणे पाण्यावर पडण्यापासून कसे रोखता येईल हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता। बरेचसे सायंटिस्ट यावर उपाय शोधत होते। त्यातच डॉक्टर ब्रायन व्हाईट यांना एक भन्नाट कल्पना सुचली। अशी कल्पना सुचण्यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे। डॉक्टर ब्रायन एकदा विमानाने प्रवास करत होते, तेव्हा त्यांना धावपट्टीजवळील पाण्याने भरलेली लहान लहान डबकी छोट्या काळ्या रंगाच्या बॉल्सने आच्छादलेली दिसली। धावपट्टीजवळील अशी डबकी पावसाळ्यात धावपट्टीवर जमा झालेले पाणी साचविण्यासाठी तयार केलेली असतात, पण साचलेल्या पाण्याजवळ पक्षीसारखे येऊ नये व त्यांचा विमानांना त्रास होऊ नये म्हणून ही डबकी काळ्या रंगाच्या बॉल्सने आच्छादून टाकतात। ही कल्पना डॉक्टर ब्रायन यांना फारच आवडली व ती त्यांनी लॉस एंजेलिस येथील दूषित पाणी व पाणी टंचाई या समस्यांवर कशी वापरता येईल हे गव्हर्नमेंटला समजावून सांगितले। समस्या फारच गंभीर रूप धारण करत असल्याने गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांना ही कल्पना लगेच एका जलाशयावर अंमलात आणण्याची परवानगी दिली। जराही विलंब न करता डॉक्टर ब्रायन यांनी ही जलाशयाचे परीक्षण करून 96 दशलक्ष शेड बॉल्स पाण्यावर पसरविले। काही महिन्यांनी जेव्हा जलाशयातील पाण्याचे परीक्षण करण्यात आले तेव्हा लॉस एंजेलिस डिपार्टमेंट ऑफ पॉवर अँड वॉटर यांना थक्क करणारे रिझल्ट्स मिळाले। पाण्यातील ब्रोमेटचे प्रमाण तर कमी झाले होतेच, पण त्याचबरोबर पाण्याचे बाष्पीभवन 85 ते 90% कमी झाले। त्यामुळे दुष्काळाच्या काळात 8 ते 9 हजार कुटुंबांना पाणी पुरवठा करणे शक्य झाले। एवढंच नाही तर पाण्यावर येणाऱ्या शेवाळाचं प्रमाण कमी झाले व जलाशयाजवळ कायमस्वरूपी राहणाऱ्या पक्ष्यांचा उपद्रव सुद्धा बंद झाला। असे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाल्याने तेथील गव्हर्नमेंटने इतर जलाशयांवर सुद्धा हा उपाय अंमलात आणला व पाणी टंचाई आणि दूषित पाणी या समस्या मार्गी लावल्या। असा हा यशस्वी प्रयोग कॅलिफोर्नियातील इतर शहरांमध्येच नाही तर जगातील विविध देशांमध्ये सुद्धा राबविण्यात आला। आपल्याकडे सुद्धा बँगलोर, चेन्नई आणि इतर शहरांमध्ये पाण्याची समस्या रुद्र स्वरूप घेत आहे। आपणही विविध उपाययोजना करून त्यावर मात करण्याचे प्रयत्न करत आहोत। शेडबॉलसारखे यशस्वी प्रयोग पूर्ण जगात होत असताना आपण याचा वापर लहान लहान शहरात किंवा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात केल्यास पाण्याची समस्या कमी होईल। आपल्याला काय वाटते यावर? खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। या विषयावर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ती मिळवू शकता। आशा आहे या व्हिडिओद्वारे नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल। अशाच नवीन नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत।